नमस्कार लाडक्या बहिणींनो, 21व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी समोर आली आहे। मार्च महिन्याचा हप्ता आणि ई-केवायसी बद्दल नवीन आकडेवारी आता जाहीर झाली आहे। तुम्हाला माहीत आहे का, 31 मार्चला हजारो महिला या योजनेतून बाद होणार होत्या, पण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। नक्की किती महिलांना हा हप्ता मिळणार आणि ज्यांची केवायसी राहिली आहे त्यांना आता काय करावे लागणार, हे सर्व पुराव्यासह आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बहिणींनो, सोशल मीडियावर चर्चा होती की 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, पण ताज्या आकडेवारीनुसार हा आकडा आता कमी होऊन 68 लाखांवर आला आहे। म्हणजे तब्बल 3 लाख महिला या योजनेच्या कक्षेत आल्या आहेत। 31 मार्च ही शेवटची तारीख होती, पण आता सरकारने ही मुदत वाढवून 30 एप्रिल 2026 पर्यंत केली आहे। ही तुमच्यासाठी शेवटची आणि सुवर्ण संधी आहे। लोकमतच्या ताज्या रिपोर्टनुसार सुरुवातीला मोठ्या प्रमाणात महिला बाद होणार असे वाटत होते, पण ई-केवायसी दुरुस्तीची लिंक पुन्हा सुरू झाल्यामुळे अनेक महिलांनी आपली माहिती अपडेट केली आहे। सरकारचे त्यामुळे जवळपास 1240 कोटी रुपये वाचणार असले तरी पात्र महिलांना मात्र त्यांचे हक्क मिळणार आहेत। आता तुमचा मुख्य प्रश्न म्हणजे की 21वा हप्ता मार्च महिन्याचा कधी जमा होणार। बहिणींनो, नुकत्याच मागच्या हप्त्याचं वाटप पूर्ण झाले आहे। 10 एप्रिलपर्यंत GR निघण्याची शक्यता आहे। जर 10 तारखेपर्यंत GR आला तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। अनेक महिलांना आधार, OTP किंवा कागदपत्रांमुळे ई-केवायसी करता आली नाही। विशेषतः ज्यांचे पती किंवा वडील सोबत राहत नाहीत, त्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत। अशा वेळी तुम्ही आपल्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन किंवा अंगणवाडी सेविकेच्या मदतीने ही प्रोसेस पूर्ण करून घेऊ शकता। एक मिनिट थांबा, जर तुमची ई-केवायसी पूर्ण आहे पण तरीही मागील 18 वा 19वा हप्ता मिळाला नसेल तर लगेच कमेंटसह तुमचे नाव आणि जिल्हा सांगा। आपण ही माहिती थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। ई-केवायसी करताना नेमक्या कोणत्या 3 चुका टाळायच्या ज्यामुळे तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो, यावर मी पुढचा विशेष व्हिडिओ घेऊन येणार आहे। तो व्हिडिओ मिस करू नका। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुमची ई-केवायसी झाली आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।